मी गोगाव आडे येथील शेतकरी आहे। सोनाटी शिवारात माझी जमीन आहे व माझ्यासोबत आलेले शेतकरी आहे। आमचं मूग पेरणी केलेली होती मार्च महिन्यामध्ये। मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या मुगाचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या मुगाची भरपाई भेटलेली नाही। आम्ही वारंवार पटवारी कृषी सहाय्यक तहसीलदार यांना विनंती करून आम्हाला आजपर्यंत कोणतेही नुकसान भरपाई भेटलेली नाही। आम्हाला असं कळवण्यात आलं की यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या यादीमध्ये आमचे नाव नाही आहे। तर त्या यादी दुबार हे करून आमचे यादी नवी बनवण्यात यावी आणि पांडेबा कृषी साहेब यांच्यावर कारवाई करण्यात यावी। लोकांच्या सोनाटी शिवार तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या क्षेत्रात मोडते। आम्ही उन्हाळी मूग घेतले होते। आज त्या मूग काढणीस येताना अतिवृष्टीचा पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला। अतिवृष्टीत आमच्या मुगाची नुकसान झाली, मूग नास्तिनाबूत झाले। शासनाकडे जे तहसीलदार यांना आम्ही कृषी विभाग यांना कळवलं, त्यावेळेस आमच्या कृषी सहाय्यक हा शेतात येऊन पाहणी करून गेला। तरी ज्यावेळेस जो लाभार्थ्यांना लाभ भेटायचा त्यावेळेस जी यादी ओपन झाली, त्यावेळेस पाहायला अचंबित झालो की आमच्या गोगाव वासियाचे कोणाचे नाव त्या लाभ क्षेत्रात मोडलं नाही। काही सोनाटीचे सुद्धा कास्तकार आहेत, जे लोकांनी मूगच पेरेल नाही अशा लोकांचे नाव जवळपास 116 लोकांची यादी आहे। त्यात 50% मूग पेरणारे असतील आणि 50% बोगस असतील। पण आम्ही जे मूग पेरले, आमचे जो नाश झाला त्या आमच्या लोकांचे नावच नाही। आमची एकच मागणी आहे शासनाला, जिल्हा अधिकारी साहेबाला की आम्हाला न्याय भेटा। आमचा डबल सर्वे करण्यात येऊन आम्ही ज्या लोकांनी मूग पेरला या सर्वांना लाभ भेटावा एवढी शासनाकडे अपेक्षा करतो।